आज गेलो श्वेताच्या हळदीला. तर नमस्कार मंडळी, अशी पटापटा रेडी झालेली आणि हळदीसाठी आलेलो. तिथे आपल्या काकी भेटल्या, ज्या की आपला व्हिडिओ बघतात आणि त्या खरंच खूप क्यूट आहेत. ते श्वेता भेटली आणि मग गप्पा मारलो. खरं सांगायचं ना तर आम्ही समोरासमोर पहिल्यांदा बोललो आणि इतकी क्यूट आहे ना. आणि नवरीला इतका छान ग्लो येतो ना लग्नात किंवा हळदीला, खरंच खूप भारी दिसत होती. तुम्हाला माहितीच आहे, ती पण एक इन्फ्लुएन्सरच आहे आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन बिकॉज तिचं आता लग्न आहे. सो त्याच्यासाठी आणि मग नवऱ्याकडे पण गेलेलो आम्ही बिकॉज त्याने पण आम्हाला आमंत्रण दिलेलं. मग त्याच्याकडे पण गेलो आणि तिकडे इतकी धमाल चालू होती ना. तुम्हाला माहिती आहे कोळीवाड्यात किती धमाल असते, जाम नाचत होती सगळीजणं, फुल एन्जॉय. मग जेवायला गेलेलं हॉटेलला. खरं सांगू का तुम्हाला, मुलीचं आयुष्य असं असतं ना की असं असतं की एकीकडे घरच्यांपासून लांब जाईल त्याचं खूप दुःख असतं आणि एकीकडे असं असतं की आपण ज्याच्यावरती प्रेम करतोय त्याच्याशी लग्न. म्हणजे हॅपी मुमेंट पण असतो आणि सॅड मुमेंट पण असतो. सो हे सगळं मुलीला खूप झेलावं लागतं, कारण आधी खूप एक्सायटेड असतो आपण की यार आता माझं लग्न वाव वगैरे. पण जेव्हा ते दिवस जवळ येतात ना तेव्हा खूप असं वाईट वाटतं की यार आता आपण इतक्या वर्ष घरात राहून दुसऱ्याच्या घरी जाऊ. ही फिलिंग मला सिरियसलीमध्ये तेव्हा आलेली आणि खूप वाईट वाटायचं या गोष्टीला. तर प्रत्येक मुलीचं आयुष्य असंच असतं की आपल्याला दुसऱ्याच्या घरी जायचंच आहे. देन तुम्ही या ड्रेसबद्दल काय बोलाल? हा ड्रेस तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा, बिकॉज ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि पहिल्यांदा असा काहीतरी ड्रेस घातला जो की मला खूप आवडला. मग दोघांकडे पण हळदी वगैरे फंक्शन अटेंड केला, थोडीशी बीचवरती राऊंड मारलो आणि मग घरी जायला निघालो. भेटत राहा अशाच मस्त मस्त ब्लॉगसाठी आणि मला फॉलो करायला विसरू नका.